आवाज मानदेशाचा। विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातली धग अचानक वाढली। भाजपनं सातारा जिल्ह्यातून धैर्यशील कदम यांना थेट मैदानात उतरवून मवियासमोर मोठं आव्हान उभं केलंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत धैर्यशील कदम यांच्या नावाची प्रचंड चर्चा होती, पण काही कारणांमुळे त्यांना तिकीट मिळालं नाही। तरीही त्यांनी पक्षात राहून संयम राखला। पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या याच कदमांना भाजपनं आता विधान परिषदेची थेट लॉटरी लावली आहे। सांगलीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत कदम यांनी आपला अर्ज दाखल केलाय, ज्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। महायुतीनं साताऱ्याला प्राधान्य तर दिलंय, पण सातारा आणि सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, अजित पवार गट अशा सर्वच पक्षांचे सदस्य आहेत। त्यामुळे निव्वळ पक्षाच्या ताकदीवर निवडणूक जिंकता येणार नाही। इथे उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क आणि त्याचा राजकीय स्वीकार किती आहे यावर सगळा खेळ रंगणार आहे। या एका जागेच्या निकालाचे पडसाद फक्त विधान परिषदेपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांवर आणि दोन्ही जिल्ह्यांच्या राजकीय नेतृत्वावर याचे थेट परिणाम होणार आहेत। अर्ज भरण्याची प्रक्रिया संपताच खऱ्या अर्थाने या लढतीचा थरार पाहायला मिळेल। साताऱ्याची ही 472 मते नेमकी कुणाला किंग बनवणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।